सोयाबीनच्या बाजारभावांचा ट्रेंड वाढताच आहे या आठवड्यात पण. मक्याचे बाजारभाव काही ठिकाणी वाढलेले आहेत. कापूस आणि तुरीचे बाजारभाव या आठवड्याचे कसे आहेत हे आपण जाणून घेऊया आजच्या रविवारच्या विशेष कार्यक्रमामध्ये आठवड्याच्या बाजारभावाच्या तेजी मंदी रिपोर्टमध्ये. नमस्कार, ॲग्रो शिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या याच्यामध्ये आपण सोयाबीन आणि मक्याचे बाजारभाव बघणारच आहोत. वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आणि कुठे वाढले कुठे घटले तेही आपण बघणार आहोत. त्या जोडीला शेतकऱ्यांच्या आग्रहानुसार आपण कापूस आणि तुरीचे बाजारभावसुद्धा इथे देणार आहोत. तूर डाळीच्या सुद्धा किमती आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कसे बाजार फिरतं आहे, वाढतं आहे, घटतं आहे. सर्वप्रथम माझ्याकडे जे आकडे आहेत ते मी आता मका आणि याचे माहिती वाचून दाखवतो. मका आणि सोयाबीन आपण सुरुवात करूया. पुढे जाण्यापूर्वी मी परत एकदा विनंती करेन की अनेक शेतकरी व्हिडिओ बघत आहेत, त्यांना तो आवडतो आहे, त्यांच्या प्रतिक्रिया येतात पण सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे या हिरव्या बटनावर क्लिक करून तुम्ही तातडीनं हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या कमेंटला मी जिथं शक्य आहे तिथे उत्तर देण्याचा प्रयत्न करतच असतो, जेणेकरून जेवढे जास्त शेतकरी असतील तेवढं मलाही सांगायला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही येणाऱ्या काळामधले जे काही बाजारभाव आहे ते नियमित येतील आणि थेट तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण जे आत्ताचे बघतो आहे सोयाबीनचे बाजारभाव बघूया कुठे वाढलेत. सोयाबीनचा सगळ्या जो ट्रेंड आहे, आता मी जे तुम्हाला बाजारभाव सांगणार आहे हे शनिवारपर्यंतचे आहेत, 9 ते 15 नोव्हेंबरपर्यंतचे. मागे मी सांगितलेले आहेत मधल्या काळात, पण आता आठवड्याच्या शेवटी काय बाजारभाव आहे ते बघूया. सगळ्या राज्याचा ट्रेंड आहे 4360 रुपये. मागच्या आठवड्यात होते 4183. हे संपूर्ण राज्याची सरासरी आहे या आठवड्याची, शनिवारी संपलेल्या. हे प्रति क्विंटलचे दर आहेत. अहिल्यानगरमध्ये 4370, इथे 5% वाढ आहे. अकोला बाजारामध्ये 4491 किंवा 4445, इथे 3% वाढ आहे. अमरावतीमध्ये आत्ताचे दर आहे 4274, इथे 6.5% वाढ आहे. बुलढाणामध्ये 4470, इथे 7.8% वाढ आहे. चंद्रपूरमध्ये 3927 आहे, इथे 1.5% वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4.5% वाढ होऊन 4248 असे झालेले आहेत. धाराशिवमध्ये 4448 प्रति क्विंटल आहे, इथे 3.5% वाढ आहे. धुळ्यामध्ये 4500 पर्यंत गेलेले आहे सोयाबीन, इथे 3.5% वाढ आहे. हिंगोलीमध्ये 4331 आहे, 3.5% वाढ आहे. जालन्यामध्ये मात्र 7% वाढ होऊन 45 रुपयापर्यंत सोयाबीन पोचलेलं आहे. 4522 असे सरासरी जालन्याचे दर आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर बाजारात 4623 आहे, 3.2% वाढ आहे. जळगावमध्ये 4178 आहे, 5% वाढ आहे. नागपूरमध्ये 4347, इथे 6.5% वाढ. नांदेडमध्ये 6.25% वाढ होऊन 4520. नंदुरबारमध्ये मात्र 7% घट आहे, इथे 3721 आहे. 4000वरनं 3721 आलेला आहे. नाशिकमध्ये 2.25% वाढ आहे, 4552. परभणीमध्ये 4480 आहे, इथे साधारण 2.5% वाढ आहे. पुण्याचे बाजारभाव आहे 4400, इथे वाढ घट समजलेलं नाही आहे. सांगलीचे आणि साताऱ्याचे रिपोर्ट समजले नाही, पण सांगलीचा मागच्या आठवड्याचा दर होता 4640. सोलापूरमध्ये 4451, इथे 8.1% वाढ आहे. वाशिममध्ये 4785, इथे जवळपास 10% वाढ आहे. वाशिमचे दर सर्वाधिक चांगले आहेत. यवतमाळचे दर पण चांगले आहेत, 4714, इथे 16% वाढ आहे. यवतमाळ, वाशिम आणि लातूर हे 3 बाजार असे आहेत की जिथे बऱ्यापैकी वाढ नोंदवली गेली आहे. वर्ध्यामध्ये मात्र 2.5% घट होऊन ते साधारण 3418 असे आहेत. या सगळ्या याच्यामध्ये सोलापूरचे बाजारभाव मी सांगायचं विसरलो, 4451 आहे, 8% वाढ आहे. आता मी म्हणालो की सोयाबीनचे वाढीचे ट्रेंड आहे, लवकरच सोयाबीनची खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. कदाचित उद्या पर्यंत किंवा या आठवड्यात आपल्याला त्याची कल्पना येईल. अनेक शेतकरी विचारत आहेत की जे बाहेरचे बाजार आहे म्हणजे व्यापाऱ्यांकडे
हमी भावाच्या व्यतिरिक्त जी आपण ओपन मार्केटमध्ये सोयाबीनची विक्री करतो त्या ठिकाणी 5,000 वगैरे जातील का ते आपल्याला या आठवड्यात ते कळेल. पण सध्या तरी या किमती MSPच्या कमी आहे हे मात्र नक्की. आता आपण जे मका ज्यांना विकायचा किंवा ज्यांनी विकलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये विशेषतः 9 ते 15 नोव्हेंबरमध्ये सरासरी मक्याचे दर काय आहेत ते आपण बघूया. संपूर्ण राज्याचा विचार करता 1710 रुपये राहिलेले आहेत. 1764 वरनं 1710 झालेले म्हणजे 50 रुपयांनी अख्ख्या राज्यातली सरासरी घटलेली आहे. या ठिकाणी अमरावती आणि बीडमध्ये, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये, जालन्यामध्ये, त्यानंतर नागपूरमध्ये, नाशिक आणि पुण्यामध्ये ही जी शहरं आहेत किंवा हे जिल्हे आहेत इथे मक्याचे दर जे आहेत ते थोडेसे वाढलेले आहेत. उर्वरित ठिकाणी जे आहे तिथे मका आणि त्याच्या किमती घटल्या. आता कसे वाढ घटे ते बघूया. अहिल्यानगरमध्ये 11% घटले. 1517 आत्ताचे बाजारभाव आहेत शनिवारपर्यंतचे प्रति क्विंटलचे. यामध्ये मी मक्याचे बायफर्केशन केलं नाही म्हणजे कुठल्या प्रतवारीनुसार असं नाही आहे. हे सगळ्या प्रकारच्या मक्याचे, मग तो लाल असेल हायब्रिड असेल त्याचे सरासरी दर आहेत. ठीक आहे. आता अमरावतीमध्ये 1613 10% वाढ आहे. बीडमध्ये 1875 इथे 7% वाढ आहे. बुलढाणामध्ये 1528 इथे 1% घट आहे, माफ करा 1.5% घट आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1368 इथे 4.5% वाढ आहे. धाराशिवमध्ये 4.5% घट आहे आणि तिथे 1760 आहे. धुळ्यामध्ये 1557 आहे, इथे 1.3% घट आहे. आता जालन्यामध्ये मक्याचे दर आहे 1533 इथे 3.5% वाढ आहे. जळगावमध्ये मात्र 5.3% घट होऊन 1530 वर आलेले आहेत. लातूरचे दर मला समजलेले नाही आहेत, पण लातूरचे 2 आठवड्यापूर्वीचे दर 2500 रुपये होते म्हणजे मागच्या आठवड्याचे. मुंबईचे दर आहे 3200 रुपये आणि मागच्या आठवड्यात ते 3200च होते, त्यामुळे वाढ घट इथे काहीच नाही आहे, स्थिर आहेत. नागपूरला 1598 आहे, इथे 1.9% वाढ आहे. नंदुरबारला 1387 आहे, इथे मात्र 30% घट आहे. म्हणजे 1962 रुपयावरनं नंदुरबारला 1387 आहे. इथे पोल्ट्री उद्योग बऱ्यापैकी चालतो हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नाशिक जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आणि या नंदुरबार परिसरामध्ये पोल्ट्रीचा हे उद्योग असतो आणि त्यासाठी मक्याचा वापर होतो. येणाऱ्या काळात कुठले पोल्ट्रीवाले कसे काय त्यांचं ट्रेंड आहे ते आपण बघणारच आहोत. आता नाशिक जिल्ह्यामध्ये 1667 इथे 1.5% वाढ आहे. सॉरी, पुणे जिल्ह्यामध्ये 1857 आहे, इथे 6% वाढ आहे. सोलापूरमध्ये मात्र फार वाढ घट नाही, इथे 1757.2% घट आहे. हे सगळे रिपोर्ट आहेत मक्याचे, ते येणाऱ्या काळात कसे राहतील, वाढतील का घटतील त्याचे ट्रेंड आपण बघणारच आहोत. नोव्हेंबरपर्यंत मका आणि सोयाबीनचे ट्रेंड काय आहे याचा कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या हवाल्यानं आपण एक अहवाल दिला होता, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. अनेक शेतकऱ्यांना ते आवडलेले आहेत. आता कापसाचे दर मी तुम्हाला सांगणार आहे आणि तिथे काय फरक पडला या आठवड्यामध्ये. अहिल्यानगरमध्ये मागच्या आठवड्यात 7000 होते, आता या आठवड्याची किमती मला उपलब्ध झालेल्या नाही आहेत. अकोल्याचे कापसाचे दर 9 ते 15 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत सरासरी 8060 रुपये होते, इथे 3.5% वाढ आहे. अमरावतीमध्ये 6780 इथे मात्र 0.3% घट आहे. बीडमध्ये 7025 आहे, इथे पण 2.5% घट आहे. आता चंद्रपूरमध्ये 6719 इथे 2.6% वाढ आहे. त्याच्यानंतर जळगावमध्ये 7000 इथे वाढ घट अजून कळालेलं नाही आहे, मागचे रिपोर्ट यायचे आहेत. नागपूरमध्ये 6723 इथे 2.5% घट आहे. नांदेडमध्ये 6390 इथे 5.9% वाढ आहे. 6000 वरनं 6390 गेलेले आहेत. नंदुरबारमध्ये कापसाचे दर 6500 सुरू आहेत. वर्ध्यामध्ये 6757 आहे, इथे मात्र 3.5% घट आहे. संपूर्ण राज्यामध्ये मागच्या आठवड्यात होते 6912, या आठवड्यात आहे 6887 किंवा फार तर 6900, म्हणजे थोडेसे 20 ते 25 रुपयांनी कापसाचे दर घटलेले दिसत आहेत. पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत कापसाचे दर वाढलेले आहेत. ठीक आहे, आपण
एकूण MSPच्या दृष्टीनं कापसाचे विचार केला तर ते तसेही कमीच आहेत. मक्याचे दर कमी आहेत, सोयाबीनचे दर कमी आहेत. आता हे कधी वाढतील ते आपण येणाऱ्या काळात बघणारच आहोत. तुरीच्या संदर्भात आपण या शेवटच्या टप्प्यात बघू आणि आजचा भाग आपण थांबूया. तुरीच्या बाजारामध्ये मुंबई बाजारामधले जे होलसेलचे दर आहेत, तूर डाळीचं मी विचार सांगतोय. तूर डाळीचे या आठवड्याचे दर आहेत 10,700 आणि मागच्या आठवड्यात होते 13,000. 13,000 वरनं ते 10,000 वर आलेले डाळीचे दर, त्याचा परिणाम तुरीच्या बाजारावर झालेला आहे. सरासरी तुरीचे जे दर आहेत ते मागच्या आठवड्यात होते 6,542, ते आता 6,306 वर आलेत. म्हणजे एका आठवड्यामध्ये एवढा साधारण 200 रुपयांनी तुरीचे दर कमी झालेले दिसत आहेत. आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काय दर आहे ते आपण पटकन बघूया. अहिल्यानगरमध्ये 6500, इथे 4% घट. अकोल्यामध्ये 6,600, इथे 5.5% घट. अमरावतीमध्ये 6,619, 2.5% घट. बीडमध्ये 6,200, 4.3% घट. बुलढाण्यामध्ये 5,500, इथे बऱ्यापैकी घटलेले आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 6,178, 10% घट आहे. धाराशिवमध्ये 6,400, इथे 2.9% घट आहे. धुळ्यामध्ये 5,500, 6% घट आहे. धुळ्यामध्ये बऱ्यापैकी बाजारभाव तुरीचे कमी आहेत. जालन्यामध्ये 6,497, इथे 2.9% घट आहे. जळगावमध्ये मात्र तुरीचे दर वाढून 6,024 वरनं 6,143 झालेले आहेत. लातूरमध्ये तुरीचे दर 5.8% घटून 6,600 वर आलेले आहेत. नागपूरमध्ये 6,472, इथे 2.7% घट आहे. नाशिकमध्ये 5,083, इथे पण दबावात आहे, 3.9% घट आहे. परभणीमध्ये 6,550, इथे मात्र दर 0.8% वाढलेले आहे 6,500 वरनं. पुण्याचे दर मागच्या आठवड्यात 5,900 होते, या आठवड्याचे समजलेले नाहीत. सोलापूरमध्ये 6,215, 6,480 वरनं ते घटलेले आहेत 4.1%. वाशिममध्ये 6,581, 2.5% घट. वर्ध्यामध्ये 6,399, साधारण 2.25% घट. आणि यवतमाळमध्ये 6,467, इथे 3% घट आहे. तर ही आजचे बाजारभावाची सगळी माहिती आहे. येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे विश्लेषण आपण करणारच आहोत. आणखी कुठली माहिती तुम्हाला पाहिजे ते मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा विनंती करेल, जे चॅनलला नवीन आहे तिथं सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. जोडून राहा. नमस्कार.